दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत शिवडी येथील महत्त्वाच्या जलवाहिनीवर दोन मोठे 1500 मिलीलीटर व्यवसायाचे बटरफ्लाय व्हॅल्व्ह हे बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येत्या बुधवारी आणि गुरुवारी तुमच्या भागातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे काम बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल आणि गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत असे एकूण 18 तास काम चालणार आहे. याचा थेट फटका आपल्या ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण या विभागांना बसणार आहे. कुलाबा आणि दक्षिण मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ए विभागातील CSMT, सेंट जॉर्ज रुग्णालय, नौदल डॉकयार्ड आणि RBI परिसरात बुधवारी पाणी येणार नाही. बी विभागातील उमरखाडी, मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड आणि सी विभागातील बोरा बाजार, पायधुनी या परिसरातही बुधवार आणि गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहील. भायखळा, माझगाव आणि काळा चौकी सारख्या ई विभागातील भागात तसेच लालबाग, परळ, शिवडी आणि वडाळा या एफ दक्षिण विभागातील परिसरातही पाणी पुरवठा एकतर पूर्णपणे बंद असेल किंवा अत्यंत कमी दाबाने होईल. विशेष म्हणजे KEM, टाटा आणि JJ यासारख्या प्रमुख रुग्णालयांनाही या काळात कमी दाबाने पाणी मिळणार आहे. पालिकेने स्पष्ट केले आहे की भंडारवाडा, फॉसबेरी आणि गोलंजी टेकडी या जलाशयांचा पाणी पुरवठा भविष्यात सुव्यवस्थित करण्यासाठी हे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा आधीच करून ठेवावा. पाणी कपातीच्या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि काम पूर्ण झाल्यानंतरही पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.